नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घराच्या शेजारी राहणाऱ्या अजिंक्य तारा हाऊसिंग सोसायटीमधल्या लोकांनी रस्त्यावर उतरून शिवसेना शिंदे गटाच्या माजी महापौर अशोक वैती यांच्या विरोधामध्ये आंदोलन छेडले। SRA प्रकल्पामध्ये गेले स्थानिक रहिवासींनी सांगितलं की SRAमधून पहिले आम्हाला 11,000 रुपये महिना देण्याचं आश्वासन दिलं गेलं होतं, परंतु अशोक वैती आणि SRAच्या अधिकाऱ्यांनी आम्हाला दर महिना 5,000 रुपये देत आहोत, तसेच आमच्याकडून कोऱ्या कागदावरती सह्या करून घेतल्या आणि वारंवार सांगूनही मीटिंग लावली जात नाही, त्यामुळे संशय निर्माण होतोय। त्यामुळे यामध्ये घोटाळा सुरू असून आमची फसवणूक होत असल्याचा आरोप या रहिवाशांनी केलाय। या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे रहिवाशांनी सांगितले। आम्ही अजिंक्य तारा भूखंड 67 मधले सगळे रहिवासी आहोत। गेले 2-3 वर्ष आमच्याकडे प्रोजेक्ट झोपडपट्टी पुनर्वसन चालू आहे। 22ला मीटिंग झाली, त्याच्यानंतर मीटिंग झाली नाही, आमच्या परस्पर सह्या घेतल्या नाहीत। समितीने ठराव केला 11,500चं 5,000 समितीने भाडं ठरवलं। हा आम्ही SRA मधनं माहितीचा अधिकार टाकून माहिती काढतोय, पण आम्हाला ती माहिती पण SRA मधनं नीट दिली जात नाहीये। त्यामुळे कमिटी आमची काय म्हणते, तुम्हाला आम्हाला अक्षय तृतीयेला सांगितलं होतं की तुमच्या झोपडपट्ट्या खाली करा, तुमचं लाईट बिल कापण्यात येईल, पाणी बिल कापण्यात येईल, टॅक्स बिल सगळं भरा। पण तरीही आम्ही त्यांच्याकडे म्हटलं तुमच्याकडे परमिशन आल्यात का, LOI आलाय का, ते एन्व्हायरमेंटल परमिशन तेव्हा नव्हती। मग आम्ही तेव्हा सांगितलं की आम्हाला सगळ्या परमिशन येत नाही, तोपर्यंत आम्ही खाली करणार नाही। तुम्ही आम्हाला बिल्डरची ओळख करून द्या, कोण आपले 4 बिल्डर आहेत, त्यांच्याशी आमची तोंड ओळख झाली पाहिजे की नाही, आम्हाला सगळ्या नागरिकांना माहिती पडलं पाहिजे की बिल्डर कोण आहेत। आमची एकच मागणी होती, फक्त मीटिंग लावा, पण आम्हाला मीटिंग लावण्यात आली नाही। आम्ही वारंवार मीटिंग सांगतोय की मीटिंग लावा, पण मीटिंग लावली नाही। मग आमचं म्हणणं होतं की आमची जी कमिटी आहे ना, ती कमिटी आम्हाला नको, कारण की या कमिटीने आमचा विश्वासघात केलेला आहे। कमिटीने आमच्या सोसायटीच्या फंडाचे 50 लाख रुपये आज ते 1995 पासून आमचे बिचारे घरातले सगळे म्हातारे कोतारे सासू सासरे भरत होते, त्याचा 50 लाखाचा हिशोब त्यांनी स्वतःचा रूम घेतला। अध्यक्षांनी कांबळे काका म्हणून त्यांच्या नावाचा लोकमान्य नगरला रूम घेतला, ते पण आम्ही आता चौकशी करायला लागल्यावर 25 लाखाचा। तर आम्हाला चौकशी करायला लागल्यावर आता कळालं की नाही, हे पैसे तिकडे दिलेत, कोणाला व्याजाने दिलेत। अरे म्हटलं ठीक आहे, तुम्ही काय केलं ते आम्हाला विचारायला पाहिजे होतं की नाही, आम्ही तुमचे सदस्य होतो, कोणालाही न विचारता आणि परस्पर हा व्यवहार केलेला आहे। मग आम्ही त्यांना म्हटलं आम्ही कसं तुमच्यावर विश्वास ठेवायचा, आणि आता आम्ही त्यांना म्हटलं की आमची एक मीटिंग लावा, आपल्याला जे येत आहेत परमिशन त्याच्यावर आपण साहेबांशी बोलूया, अशोक वैती साहेब आहेत, SRA, तर आम्हाला मीटिंग लावून द्या ना एक तुम्ही। तर त्यांनी आमची मीटिंगची मागणी पूर्ण केली नाही। दत्ता शेठ त्यांना मी म्हटलं की सगळ्या महिलांना तुम्हाला भेटायचं आहे, तुम्ही या। तर मी 7 नंतर भेटू शकत नाही, मी बोलू शकत नाही, काय तुमच्या मागण्या आहेत, ऑफिसमध्ये जा, त्या कांबळे काकांना विचारा आणि भेटा। मग आमचे सगळे नागरिक संतप्त झाले, अरे आपण एवढे मोठे माजी महापौरांच्या एरियात राहतो, आजूबाजूला आपण प्रोजेक्ट बघतोय की काय चाललंय, बिल्डर पळून जात आहेत, काय होतंय त्यांचं, मग आम्हाला बिल्डरच माहिती नाही, कोण काय करणारे माहिती नाही, विश्वासात काही घेतलं जात नाही, मीटिंग घेतली जात नाही, तर आम्ही कसं सह्या करायच्या। तर आता मागच्या 15 दिवसामध्ये त्यांनी सह्या करायचा कागद लावलेला की तुम्ही म्हणजे तुमचं पैसा काही अग्रीमेंट कॉपीज आहे ना सोसायटीचे, ते सोसायटी रजिस्ट्रेशनचे पैसे त्याच्यावर तुम्ही सह्या करा, आपण कमिटी बसवणार। कमिटीतले कोणतरी 4 सदस्य राजीनामा दिलाय का काहीतरी झालंय त्यांचं। तर म्हटलं ठीक आहे, मग ते 4 सदस्य कोण घेणार त्याच्याबद्दल आम्हाला सांगा। बरं नका सांगू, मग ते मीटिंग लावा आणि त्या मीटिंगमध्ये सह्या घ्या ना। तर आमचे ते कांबळे काका घरोघरी प्रत्येकाच्या जातात, आता सही करायला या, सही करायला या, सही करायला। अरे मग असं कसं, तुमच्यामध्ये पारदर्शकता आहे ना, मग समोर भेटा। 3 जण प्रत्येकाच्या घरात फिरतात। त्यामुळे आमची म्हणणं एकच आहे की आमचं एकच मागणं आहे की आमचे जे बिल्डर आहेत त्यांच्याशी आमची परस्पर मीटिंग लावा डायरेक्ट, आम्ही सगळे तिथे येऊ, सगळे आमचे झोपडीधारक आहेत ते, आमचं हक्काचं घर आहे तेवढं आम्हाला द्या, बाकी आमचं काहीच म्हणणं नाही। आमच्या हक्काच्या घरासाठी आम्ही भांडायचं नाही का प्रत्येकाचे। त्या पुष्पाताई म्हणून आमच्या सोसायटीतल्या एक सदस्य आहेत, त्या विधवा आहेत, त्यांचा एक मूल हँडिकॅप आहे, तरी पण त्यांच्या त्या घरात नसताना परस्पर त्यांची खोटी सही बाजूवाल्याला करायला लावली। म्हणजे तुमचं काहीतरी चाललंय ना। आणि आम्ही काल पोलीस स्टेशनला गेलो होतो, ते तिकडे आले, एवढ्या दिवस आम्हाला भेटायला आले नाहीत, आमच्यावर गुन्हा दाखल करायला आले। मग आमच्या जनतेची एकच मागणी आहे की आमची मीटिंग लावा, मीटिंग मध्ये काय आहेत ते मीटिंग लावा, आमचे प्रॉब्लेम तुम्ही ऐकून घ्या, तुमच्या काही समस्या आहेत, कधी परमिशन येणार आहेत ते सांगा। आपल्याला हा प्रोजेक्ट करायचा आहे, आम्ही म्हणत नाही आम्हाला जायचं नाही या प्रोजेक्टमध्ये, आम्हाला करायचं आहे, पण तुम्ही आमच्याशी संपर्क साधा ना, आम्हाला बोलवा, तुम्ही या, आपण एवढं तरी करू शकतो ना। आपल्याला एखादी गोष्ट साध्य करायची तर दोन्ही दुवे एकत्र आले पाहिजेत, एक मार्गी होणार आहे का हे। त्यामुळे आमच्या सगळ्यांची मागणी आहे झोपडीधारकांची की आमची मीटिंग लावा, मीटिंग लावा, मीटिंग लावा। आमच्यावर अन्याय झाला, मीटिंग पाहिजे, आमच्यावर अन्याय झाला। ठाण्यातील कळवा खाडी परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते। या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी
शुक्रवारपासून साकेत कळवानाका भागात वाहतूक बदल लागू केलेत. त्यामुळे शहरात पर्यायी मार्गावर भार होऊन कोंडीची शक्यता व्यक्त केली जाते. अनेक वर्षापासून कळवानाका भागात नारळी पौर्णिमा उत्सव साजरा केला जातो. ठाणे, कळवा, मुंब्रा भागातील आगरी कोळी समाज कळवानाका येथे खाडी परिसरात एकत्र येतात. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील या परिसरात आयोजन केले जाते. त्यामुळे या भागाला जत्रेचे स्वरूप प्राप्त होत असते. या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाणे वाहतूक पोलिसांनी बदल लागू केलेत. त्या संदर्भाची अधिसूचनाही पोलिसांनी जारी केले. क्रीक नाका येथून उर्जिता उपहारगृहामार्गे पोलीस मैदान कोर्ट नाक्याच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना उर्जिका उपहारगृह येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने क्रीक नाका उर्जिता उपहारगृह येथून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय GPO मार्गे वाहतूक करतील. तसेच साकेत मार्गे सिडकोच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या वाहनांना TMT आणि NMTच्या बसगाड्यांना राबोडी वाहतूक उपविभाग कार्यालय येथे प्रवेश बंदी असेल. येथील वळण घेऊन पुन्हा साकेतच्या दिशेने वाहतूक करतील. ठाणे शहरातून कळवा उड्डाणपूल मार्गे नवी मुंबईत वाहतूक करणाऱ्या खाजगी राज्य परिवहन सेवेच्या ST बसगाड्यांना कॅडबरी सिग्नल, गोल्डन डाईज नाका आणि खोपट सिग्नल येथे प्रवेश बंदी आहे. ही वाहने पूर्व द्रुतगती मार्गावरून कॅडबरी सिग्नल येथून कोपरी पूल, मुलुंड टोल नाका, ऐरोली मार्गे किंवा गोल्डन डाईज नाका, खारेगाव टोल नाका, पारसिक नाका मार्गे वाहतूक करतील. गोल्डन डाईज नाका येथून GPO मार्गे क्रीक नाका येथे वाहतूक करणाऱ्या 4 चाकी वाहने, अवजड वाहने आणि मालवाहू वाहनांना गोल्डन डाईज नाका येथे प्रवेश बंदी असेल. येथील वाहने साकेत पूल, खारेगाव टोल नाका, पारसिक चौक मार्गे वाहतूक करतील. तसे ही वाहने कॅडबरी जंक्शन, कोपरी, मुलुंड टोल नाका, ऐरोली मार्गे देखील वाहतूक करू शकतात. हे वाहतूक बदल शुक्रवारी दुपारी 12 ते रात्री 12 पर्यंत लागू असणार आहेत. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वनशक्ती संस्था आणि महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाण्याच्या मासुंदा तलाव परिसरात वृक्षबंधन हा आगळा वेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध देशी वृक्षांना राखी बांधून वृक्षांचे रक्षण, संवर्धन आणि पर्यावरणपूरक सण साजरे करण्याचा संदेश दिलाय. महाविद्यालयाचे 40 विद्यार्थी, वनशक्ती संस्थेचे सदस्य, शिक्षक वर्ग, पर्यावरण प्रेमी आणि पत्रकारांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवलाय. विद्यार्थ्यांनी शाडू माती, धान्य, सुकलेली फुलं, जुन्या कागदाचा पुनर्वापर, कापड, दोऱ्या आणि बिया वापरून पर्यावरणपूरक राख्या आणि बीज राख्या तयार केल्यात. या राख्या संपूर्णपणे जैव विघटनशील असून पर्यावरण स्नेही होत्या. या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जबाबदारीची भावना आणि सर्जनशीलता निर्माण झाली. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यफूल तामण, तसेच पिंपळ, हिरवी सावर, कदंब सारख्या देशी वृक्षांना राखी बांधून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. हे वृक्ष पर्यावरण आणि जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत मौल्यवान आहेत. या कार्यक्रमात विद्यार्थिनींनी राखीची पालखी साकारली आणि ती तलाव परिसरात मिरवण्यात आली. पालखीच्या सोबतीने झाडे लावा, झाडे जगवा, निसर्गाचे रक्षण करा, पर्यावरण संवर्धन करा, देशी वृक्षांचे जतन करा अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषवाक्यांनी परिसरात एकच सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली होती. वनशक्ती संस्थेच्या पुढाकाराने यावर्षी ठाण्याच्या कैलासवासी द.ल. मराठे विद्यालय, डोंबिवली येथील रा.वी. नेरुळकर विद्यालय आणि कृष्णा खामकर विद्यालय, बदलापूर येथे पर्यावरणपूरक राखी तयार करण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या होत्या. या उपक्रमामुळे सुमारे 450 सहभागी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची आत्मीयता आणि कृतिशीलता निर्माण झाली. आजचा कार्यक्रम म्हणजे पर्यावरणाबाबतची जनजागृती आहे. ती विद्यार्थी दशेपासूनच विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दलचं महत्त्व कळायला पाहिजे म्हणून आमच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या बनवल्या. अरुणा पाटील मॅडम असतील, शेळके मॅडम, आपल्या धनुकुटे मॅडम, पाटील सर या सगळ्यांनी मिळून एक छान 2 पालख्या सजवल्या, एक प्राथमिक विभागाची, एक माध्यमिक विभागाची, आणि विद्यार्थ्यांमध्ये प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणाविषयी संवेदना जागरूक करण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. याच्यात स्काउट ऑफिस असेल, त्यानंतर वन्यजीव संरक्षक संघटना असेल, महाविद्यालय या सर्वांनी मिळून संयुक्तपणे हा उपक्रम राबवलेला आहे. मुलं खूप उत्साही आहेत आणि हा एक नवोपक्रम विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. विद्यार्थ्यांना आजपर्यंत काय माहित होतं, भावाला फक्त राखी बांधायची, पण झाडांना पण राखी बांधणं, कारण झाडांचं रक्षण करणं आपली गरज आहे. भारतामध्ये एक मोठी चळवळ उभी राहिली होती हिमाचलमध्ये, जिचं नाव होतं चिपको मुवमेंट. तिथं स्त्रिया झाडाला मिठी मारायच्या आणि
कुणाला कुऱ्हाड चालवायची असेल तर पहिले आमच्या अंगावर चालवा, नंतर झाडावर चालवा, अशा प्रकारातली ती मुवमेंट होती. त्याच पद्धतीतली एक सुधारित मुवमेंट आमच्या छोट्या छोट्या मुलींनी केलेली आहे आणि प्रत्येक झाडाला राखी बांधून वृक्ष संवर्धनाचा एक चांगला संदेश देशामध्ये निर्माण केलेला आहे. सुभाष मस्के, मी वनशक्ती संस्थेची प्रकल्प अधिकारी आहे. आम्ही ठाण्यामध्ये आणि ठाण्यालगतच्या परिसरांमध्ये वनशक्ती संस्थेमार्फत विविध ठिकाणी पर्यावरणपूरक राखी बनवण्याच्या अनेक कार्यशाळा यावर्षी आयोजित केल्या होत्या. या कार्यशाळांचा प्रमुख उद्देश म्हणजे पर्यावरणपूरक राख्या बनवल्या गेल्या पाहिजेत आणि प्लास्टिक, थर्माकॉल किंवा इलेक्ट्रिक गोष्टींपासून बनवल्या जाणाऱ्या राख्या ज्या आहेत त्यांच्यापासून पर्यावरणाची होणारी हानी थांबवली गेली पाहिजे आणि पर्यावरणाला आपण प्रोटेक्ट करण्यासाठी सगळ्यांनी मिळून एक आपलं आद्य कर्तव्य आपण पूर्ण केलं पाहिजे. या हेतूने या कार्यशाळा आम्ही आयोजित केल्या होत्या. त्याचबरोबर आज मोहविद्यालय आणि वनशक्ती यांच्या संयुक्त विद्यमाने वासुंदा तलावातील परिसरातील झाडांना या निमित्ताने आम्ही वृक्षाबंधनाचा कार्यक्रम राख्या बांधून साजरा करण्यात आला. तर साधारण देशी झाडांचं संगोपन व्हावं या हेतूने हा कार्यक्रम झाला होता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील गोरगरीब बालकांना देखील दर्जेदार शिक्षण घेता यावे यासाठी पालिकेच्या शिक्षण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असून पटसंख्या देखील वाढत असल्याचा दावा करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या शाळांमध्ये ज्ञानाचे धडे देणाऱ्या शिक्षकांची वानवा, विद्यार्थी हिताच्या अनेक योजना रखडल्या असून त्यासाठी अनुदान नाही. शिवाय विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश मिळाला नसून शालेय पोषण आहारात देखील नुकताच सुरू झाला असल्याची गंभीर बाब काँग्रेसने ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी उघडकीस आणले. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र देऊन निवेदन ठाणे महापालिकेची शिक्षण व्यवस्था कोलमडले असल्याचे सांगण्यात आले. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये 769 खाजगी अनुदानित व विनाअनुदानित व महानगरपालिकेच्या शाळा आहेत. या शाळांवर देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षकांची 6 पदे मंजूर असून सध्याच्या घडीला 5 पदे रिक्त आहेत. तर गटप्रमुखांची संख्या 8 असून ही सर्व पदे रिक्त आहेत. मंजूर केंद्र समन्वयक 24 असून ही 24 पदे रिक्त आहेत. कार्यालयीन अधीक्षक पद रिक्त आहेत. वरिष्ठ लिपिकांची 4 पदे असून ती पदे रिक्त आहेत. पालिकेच्या शिक्षण विभागात एवढ्या मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असल्याचे दिसून येत आहे. कार्यरत असलेल्या शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत असल्याची बाब काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी उघडकीस आणले. शाडू मातीची मूर्ती पर्यावरण स्नेही असते म्हणून ती खाडीत विसर्जन केल्यास काहीच हानी होत नाही असा गैरसमज अजूनही अनेकांच्या मनात ठाण मांडून बसलाय. मात्र वास्तव आहे की शाडू माती देखील जर मोठ्या प्रमाणात खाडीत विसर्जित केली गेली तर ती जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना एक भावनिक निवेदन देण्यात आले. गणेशोत्सव काळात पर्यावरणाच्या दृष्टीने POP मूर्तींना विरोध होतो हे योग्यच,
मात्र त्याचवेळी शाडू मातीच्या नावाखाली खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन केल्यास जलप्रवाहावर, मत्स्यसंपदेवर आणि समुद्री जैवसाखळीवर नकारात्मक परिणाम होतो, हे लक्षात घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. शाडू माती ही जरी नैसर्गिक असली तरी ती नदीच्या काठावरून आणलेली चिकणमाती असते. जेव्हा ती खाडीत मिसळते तेव्हा त्या खाऱ्या पाण्यात तिचं विघटन फारसं झपाट्याने होत नाही. परिणामी मोठ्या प्रमाणावर विसर्जन झाल्यास गाळ वाढतो, पाण्याचा प्रवाह अडतो आणि मासळीचा नैसर्गिक अधिवास बाधित होतो. याशिवाय मूर्तीसोबत टाकले जाणारे रंग, हार, कापड, थर्माकोल, प्लास्टिक हे तर थेट प्रदूषणाला आमंत्रण मिळत असल्याचे ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर नागेश टेकाळे यांनी सांगितले. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.